राहिला काळो की अंधारी रात्र पडली. पण सांगू, इसवी सन 1630च्या कालखंडामध्ये पुण्यामधील शिवनेरीवर एका लहान लेकराची किंकाळी आली आणि त्या लहान लेकराचं नाव ठेवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज. हळूहळू राजे लहानाचे मोठे व्हायला लागले. जिजाऊ मासाहेबांना राजांना गीता सांगितली, रामायण सांगितलं, महाभारत सांगितलं. माझा वारकरी संप्रदाय माझ्या तुकोबा रायाच्या हृदयामध्ये जिजाऊ मासाहेबांना पेरला महाराज. म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगत असतो पोरांनो, सत्ता संपत्ती आणि तारुण्याचा कधीच गर्व करू नका. कारण सत्ता संपत्ती तारुण्याचा ज्यानं गर्व केला त्याचा महाभारतामध्ये दुर्योधन झाला. आणि सत्ता संपत्ती तारुण्य असून सुद्धा तुकोबा रायाचं 2 तास बसून कीर्तन ऐकलं, त्यांचा इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाला. लक्षपूर्वक ऐका. छत्रपती शिवाजी महाराज हळूहळू मोठे व्हायला लागले. खेळण्या बागडण्याचं वय माझ्या राजाचं, पण आई साहेबांना हातामध्ये तलवार दिली. माझ्या राजानं एक सवंगडी गोळा करायला सुरू केलं. का तर माझ्या आई साहेबांना श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन राजांच्या हृदयामध्ये पेरलेलं होतं. एक सवंगडी घ्यायला सुरू केलं. तानाजी आला, बाजी आला, येसाजी आला, जेदे आले, बांदल आले, जाधव आले, यादव आले, सगळी मंडळी सोबत घेतली. 1645 हे देखणं स्वराज्य उभा केलं मंडळी. लक्ष देऊन ऐका, फार सुंदर आहे. 45 हे स्वराज्य उभा झालं. अनेक लढाया झाल्या, पण एका कालखंडामध्ये, एका विशिष्ट काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर अडकले. आणि कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी महाराज अडकलेले असताना राजांसोबत फक्त 1300 बांदल मावळे होते. बातमी सिद्धी जोहरच्या कानावर गेली आणि जशी बातमी सिद्धी जोहरच्या कानावर गेली तसा सिद्धी जोहर सोबत अफजल खानाचा पोरगा फाजल खान आणि सिद्धी मसूद या तिघांना घेऊन 42,000ची पठाणी फौज घेऊन त्या कोल्हापुरावर धडकला. संपूर्ण कोल्हापुराला वेढा टाकला, त्या पन्हाळ्याला वेढा टाकला. वेढा काही 1 दिवस नव्हता, 2 दिवस नव्हता, तब्बल 90 दिवस वेढा होता. अरे बघता बघता ही धरती जणू हिरवा शालू पांघरून बसली होती. आता श्रावण उजडला आणि राजानं पन्हाळा सोडायचं मनी ठाम केलं. त्या काळामध्ये पन्हाळा सोडण्यासाठी एक मावळा अत्यंत महत्वाच्या कामाला आला. त्या मावळ्याचं नाव होतं शिवा काशीद. नेमापूर गावचा एका नाव्याचा पोरगा होता. सिद्धी मसूदच्या पालखीमध्ये तो गेला आणि इकडे पुसाटीच्या बुर्जाकडून बाजी प्रभू देशपांडेंसोबत छत्रपती शिवाजी महाराज गेले. तिथं पुढे पावनखिंडीचा इतिहास घडला. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे, पण तिथून पुढे काय घडलं हे आपल्याला जास्त सांगितलं जात नाही. हा इतिहास थोडासा दाबून धरला. सांगतो ऐका. विशालगड सोडत असताना पश्चिमेच्या दिशेने, पन्हाळगड सोडत असताना पश्चिमेच्या दिशेने विशालगडाकडे जायचं होतं. परंतु विशालगडाकडे जाणं एवढं सोपं नव्हतं. समोर भला मोठा लांब एक खंदक होता, 50 फूट लांबीचा, 50 फूट रुंदीचा आणि 50 फूट खोलीचा भला मोठा खंदक. त्या खंदकामध्ये विस्तव भरलेला होता. ज्याला विशालगडाचे रस्ता, ज्याला विशालगडाच्या वाटेनं जायचंय त्याला तो खंदक पार करून जावा लागत असे. तो विस्तवानं भरलेला खंदक, त्या विस्तवावर चालायचं. 100 फूट लांबीचा होता, 100 फूट चालत जायचं आणि मग त्या विस्तवाच्या पलीकडे जाऊन पोहोचायचं. काय करायचं? सगळे मावळे आले पश्चिमेच्या बाजूने आणि त्या खंदकाच्या समोर येऊन उभा राहिले. विचार विनिमय सुरू झाला. स्वराज्याचं तोरण बांधायचं असेल तर हा खंदक पार करून आपल्याला पलीकडे जावं लागेल, विशालगडाकडे पोहोचतो व्हावं लागेल, काहीतरी करावं लागेल. म्हणून माझा छत्रपती शिवाजी राजा त्या खंदकावर पाय ठेवायला निघाला. मंडळी, त्या विस्तवावर माझा छत्रपती शिवाजी राजा पाय ठेवणार. तेवढ्यात पाठीमागून एक मावळा धावत धावत आला
आणि राजांच्या पायाखाली आपले 2 हात घातले आणि पाय मागे खिचला. त्या मावळ्याचं नाव होतं सिद्धनाथ. राजानं सांगितलं, नाथा, ए नाथा, नाथा, स्वराज्याचं तोरण बांधायचं असेल तर हा खंडक आपल्याला पार करावा लागेल नाथा. नाथा म्हणला, होय राज, मला बी माहिती आहे, त्या खंदकामधून पलीकडे जावं लागेल. ओ राज, पण तुम्हाला माहिती आहे का, त्या खंदकामधून पलीकडे जाणं तेवढं सोपं नाही. शेवटचा पाऊल टाकेपर्यंत सगळा माणूस उभा जळून जातो. एवढा अवघड खंदक. राजानं सांगितलं, काहीतरी केलं पाहिजे, जावा तर लागेल. त्या नाथानं सांगितलं, कोण म्हणता नाही जायचं राज, या खंदकामधून पलीकडे जायचं आणि स्वराज्याचं तोरण बांधायचं राज. पण या खंदकामधून पलीकडे जात असताना तुमच्या पायानी नाही जायचं, माझ्या पायानी जायचं. राजानं सांगितलं, नाथा, तुझ्या पायानी जायचं? अरे तो विस्तव मला पळतोय आणि तुला पळत नाही. विस्तव मलाही, तुला नाही. आता तुझ्यासारखे मावळे बेमतलब मला माझ्या स्वराज्यासाठी खर्च करायचा नाही. मागं सरक. नाथा मागं सरकला. एका कोपऱ्यामध्ये जाऊन नाथा उभा राहिला. सगळ्यांचा विचार विनिमय चालू होता. या खंदकामधून पलीकडे कसं जायचं, खंदकामधून पलीकडे कसं जायचं, हा विचार सगळ्यांचा सुरू होता. मंडळी ऐका, या सगळ्यांचा विचार सुरू असताना सगळ्यांच्या नजरा झुकवल्या नाथानं, आणि नाथ हा धावत धावत गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाच्या, दोन्ही पायाच्या मध्ये आपली मान घातली. राजांना खांद्यावर उचललं आणि नाथ या महाराष्ट्राच्या स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजाला खांद्यावर घेऊन त्या खंदकामध्ये उडी मारली आणि नाथ हा पळायला लागला. जसा जसा माझा नाथ पळत होता ना, तसा तसा नाथ गुडघ्यापर्यंत जळू लागला. नाथ आता कमरापर्यंत जळायला लागला. आता अवघ्या 10 पावलावर खंदक संपायचं राहिलं होतं. नाथाची छातीपर्यंत आग गेली. आता 5 पावलावर खंदक संपायचं राहिलं होतं. डोळ्यातलं पाणी गाल्यावर आलं. देवा, स्वराज्याचं तोरण बांधायचंय देवा, अजून 2 पावलं, अजून 2 पावलं मला वाचू दे देवा. जवळ जवळ 1 पावलावर खंदक राहिला आणि आता मात्र नाथानं डोक्यावरचे, खांद्यावरचे राजे खंदकाच्या बाहेर फेकून दिले आणि नाथाचा झोक पुढे चालला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वळून पाहिलं तर राजे नाथाला आलिंगन द्यायला निघाले. उभा जळणारा नाथ पुढं त्याचा झोक चालला तर त्यानं संपूर्ण झोक माग खंदकामध्ये टाकून दिला. का तर मी पुढं पडल्यावर माझा राजा मला आलिंगन देईन आणि माझं संपूर्ण शरीर जळत चाललंय. मला आलिंगन दिल्यावर माझ्या राजाला चटका बसला तर वर स्वर्गातल्या देवाला मी काय सांगू. अशा अनेक लढाया छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झाल्या म्हणून माझं सगळ्यांना सांगणं आहे, पोरांनो, जीवन जगत असताना सुंदर जीवन जगा. आणि सांगू, जाती जातीमध्ये वाटल्या जाऊ नका. मी हिंदू आहे म्हणून जगायला शिका. फार सुंदर आहे. आपली पिढी तर एवढी भाग्यवान आहे महाराज. गेल्या 500 पिढ्यांना जो आनंद मिळाला नाही, गेल्या 5 पिढ्यांना जो आनंद मिळाला नाही, 500 वर्षापूर्वीच्या लोकांना जो आनंद मिळाला नाही, तो आनंद आपल्याला 22 जानेवारीला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं तो 22 जानेवारी सण. ऐका, खऱ्या अर्थानं तो 22 जानेवारी हा दिवस. माझी विनंती असेल महिला मंडळीला, महिला मंडळ, त्या दिवशी आपल्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक झाला पाहिजे. त्या दिवशी आपल्या घराच्या समोर सडा झाला पाहिजे. त्या दिवशी आपल्या घरासमोर रांगोळी काढली पाहिजे. त्या दिवशी आपल्या घरासमोर गुढी उभारली पाहिजे. कारण आपला देव सिंहासनावर बसणार आहे. म्हणून विनंती असेल, अनेक लोक म्हणतात, आता मध्ये मध्ये एक जण म्हणला होता, महाराज हा प्रभू रामचंद्र भगवान आहे ना, हे भगवान गेल्या 500 वर्षापासून एका तंबूमध्ये होते. या हिंदूंचा महत्वाचा, हिंदूंची दैवता एका तंबूमध्ये होती. पण आज एवढं भव्य मंदिर आहे. काय त्या प्रभू रामचंद्राचा इतिहास आहे थोडं लक्षात घ्या. मी सांगतो तुम्हाला, ऐका. कोण होते प्रभू रामचंद्र, काय त्यांचा पूर्व, काय त्यांचं सगळं, त्यांची वंशावळ काय होती, लक्षात घ्या. आपल्याला कधी कोणी विचारलं तर आपल्याला सुद्धा सांगता आलं पाहिजे. सांगू तुम्हाला,
राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे 4 भावंड आहेत. त्यांच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ. दशरथच्या वडील अजचे नभांग, नभांगच्या ययाती, ययातीचे नहुष, नहुषचे अंबरीश, अंबरीशचे प्रशुषूचे मरुचे शिग्रगचे अग्निवन, अग्निवनचे सुदर्शन, सुदर्शनचे शंखन, शंखनचे प्रौद्धचे रघुचे कुकुत्सचे भगीरथचे दिलीपचे अंशुमानचे अस्मंचे सगरचे असितचे द्रुसंधीचे सुसंधीचे मांधाताचे युनासचे धुंदुमारचे त्रिशंकूचे पृथूचे अरानियाचे बाणचे विकुक्कीचे कुक्कीचे इक्ष्वाकूचे मनुचे कश्यपचे मरीची आणि मरीचीचे ब्रह्मा. हा हिंदू धर्म आहे आपला. हा हिंदू धर्म आहे महाराज आपला हिंदू धर्म काय ऐरा गेरा नाही पुराण. आणि ज्या संप्रदायाची तुम्ही सेवा करताय ना, हा संप्रदाय अत्यंत श्रेष्ठ संप्रदाय. मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, साहेब तुमचा हात दुखला तर तुम्हाला हाताचा आराम करता येईल, तुमचा पाय दुखला तर तुम्हाला पायाचा आराम करता येईल, तुमचं डोकं दुखलं तर तुम्हाला डोक्याचा आराम करता येईल, पण तुमचं हृदय दुखलं तर डॉक्टर साहेब तुम्हाला हृदयाचा आराम करता येणार नाही. कारण हृदयाचा जर तुम्ही आराम केला तर तुमच्या संपूर्ण शरीराची राख होईल. हात दुखला हाताचा आराम करता येईल, पाय दुखलं पायाचा आराम करता येईल, डोकं दुखलं डोक्याचा आराम करता येईल, पण हृदय दुखलं तर तुम्हाला कधी हृदयाचा आराम करता येणार नाही. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण हृदयाला कधी आराम करू देऊ नका. जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण या भारत देशाचं हृदय म्हणजे महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायानं कधी आराम करता कामा नये. कारण हृदयानं आराम केला तर शरीराची राख होईल, आणि माझ्या संप्रदायानं आराम केला तर हिंदू संस्कृतीची राख होईल. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. महत्वाचं बोलतोय मी तुमच्याशी, थोडं लक्षात घ्या. तुम्हाला महत्वाचं सांगेन, ऐका. जीवनामध्ये लोकांनी तुम्हाला नावं ठेवू द्या. सध्या माणुसकी नावाचा प्रकारच राहिला नाही महाराज. माणसं माणसापासून लांब होत चालली. मी सांगत असतो बघा, माणसं माणसापासून फार दुरावत चालली महाराज. ऐका ना, किती गंमत आहे बघा ना. कपाला कान आहे पण त्याला ऐकू येत नाही. बघा बरं किती गंमत आहे. कपाला कान आहे त्याला ऐकू येत नाही, सुईला नाक आहे तिला श्वास घेता येत नाही, कंगव्याला दात आहे त्याला खाता येत नाही, बाटलीला तोंड आहे तिला पिता येत नाही, टेबलाला पाय आहे त्याला चालता येत नाही. माणसाकडं सगळं आहे पण माणसाला माणुसकी नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि कुठपर्यंत आहे आपली किंमत, माणसाची किंमत कुठपर्यंत आहे सांगू तुम्हाला. अरे रस्त्यावर तुमचं घर आलं तर तुमच्या घराची किंमत वाढते, रस्त्यावर तुमची जमीन आली तर तुमच्या जमिनीची किंमत वाढते, रस्त्यावर तुमचा प्लॉट आला तर तुमच्या प्लॉटची किंमत वाढते. पण साहेब रस्त्यावर जर माणूस आला तर रस्त्यावर आलेल्या माणसाची किंमत कमी होते. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. आणि जगाच्या पाठीवर लोकांनी तुम्हाला नावं ठेवू द्या. एवढा सुंदर सप्ताह करताना तुम्ही 26 जण आहेत ना तुम्ही सप्ताह करणारे, एवढा सुंदर सप्ताह करताना तुम्ही, हा सप्ताह सुंदर करत असताना तुम्ही 10-10, 15-15 लाख रुपये या सप्ताहाला खर्च करताना, 10-10, 15-15 लाख रुपये सप्ताहाला खर्च करत असताना ते सगळे पैसे जर मार्गी लावायचे असतील तर सगळ्या गावाला एक विनंती आहे. ह्या सगळ्या गावानं 15 लाख रुपये सार्थकी लावायचे असतील तर गावातून 8 दिवसामधून एक जणानं 15 रुपयाची तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. ते 15 लाख रुपये सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि महिला मंडळीसाठी मी नेहमी सांगत असतो, महिला मंडळ सोनं काय करता. अरे तुम्ही जर सोन्याच्या माळा गळ्यामध्ये घालाल तर चोरांच्या नजरा तुमच्यावर पडतील. तुम्ही जर सोन्याच्या माळा गळ्यामध्ये घालाल तर चोरांच्या नजरा तुमच्यावर पडतील. पण जर तुम्ही तुळशीची माळ गळ्यात घालाल तर माझ्या पांडुरंगाची नजर तुमच्यावर पडल. हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून ही सगळी मंडळी इथं उपस्थित राहिली, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही जीवनामध्ये सहन करायचं शिका. लोक नावं ठेवत असतात. आजपर्यंत कीर्तन ऐकले, उद्या जर तुम्ही माळ घातली ना लोक म्हणणारच आहेत, आजपर्यंत काय केलं तू आम्हाला माहित नाही का, आता माळ घालून फिरायला लागला. लोक बोलणार आहेत तुम्हाला, पण लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही सगळेजण मला सांगा, तुम्ही मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मूर्ती कशाची पाहता हो? बोला ना. दगडाची. त्या दगडाच्या मूर्तीमध्ये तुम्ही काय पाहता डॉक्टर साहेब? देव पाहता. तुम्ही दगडाच्या मूर्तीमध्ये देव पाहता. सगळ्याच दगडांमध्ये देव आहे म्हणून सगळीच दगड मंदिरात आहेत का हो? बोला ना. नाही. तोच दगड मंदिरामध्ये
ज्यानं पाथरवट्याच्या हातोडी आणि छन्नीचे घाव सहन केलेले असतात. सगळ्याच माणसांमध्ये देव आहे, म्हणून सगळीच माणसं देव माणसं होत नसतात. तीच माणसं देव माणसं होत असतात ज्यानं समाजाचे निंदा किंवा अपमान नावाचे घाव सहन केलेले असतात. डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर तुम्ही आम्हाला गोळी देता. जी माणसं ती गोळी ओठावर ठेवतात त्यांच्या रोगाचं कधी निदान होत नाही. जी माणसं ती गोळी पोटामध्ये पचवतात त्यांच्या दुःखाचा रोगाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. समाजानं केलेली निंदा किंवा अपमान जी लोक ओठावर ठेवतात ती माणसं कधीच सुखी होत नाहीत. आणि समाजानं केलेली निंदा किंवा अपमान जी लोक पोटामध्ये पचवतात ती माणसं सुखी झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून इथून पुढचं तुमचं सगळ्यांचं जीवन सुख समृद्धीचं आनंदाचं जाऊ. माझी वेळ संपलेली आहे. इथून पुढचं सगळ्यांचं जीवन आनंदाचं जाऊ अशी सगळ्यांना माझ्या ज्ञानोबारायाच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा ही सगळी मंडळी इथं उपस्थित राहिली, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि आदरणीय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, थोडं लक्ष द्या माझ्याकडे. 5 मिनटं घेऊ का तुमचे? थोडं लक्ष द्या माझ्याकडे. ऐका, फक्त 2 मिनटं घेतो, जास्त वेळ घेत नाही. ऐका, ही लहान लहान मुलं कीर्तनाला बसली, फार आनंद वाटला महाराज मला. ह्या मुलांसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळेजण. आणि सगळ्या आईवडिलांना माझं सांगणं आहे, थोडं लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या लेकरांवर चांगले संस्कार जर नाही दिले ना तर म्हातारपणी तुमची भाकर झोपडीतच येणार आहे, महलामध्ये तुमची भाकर येणार नाही. महत्त्वाचं सांगू, आत्ता एक फार क्लिप फिरते मोठी सोशल मीडियावर. मुंबईचा सगळ्यात टॉपचा 3 नंबरचा श्रीमंत माणूस आहे, विजयपत सिंघानिया ज्याचं नाव आहे. रेमंड कंपनीचा संस्थापक आहे, 12,500 करोड रुपयाचा मालक आहे. डोळे झाकून प्रॉपर्टी पोरांच्या नावावर करून दिली आणि त्याच पोराने कमरामध्ये लाता घालून विजयपत सिंघानियाला घराच्या बाहेर काढलं. तो विजयपत सिंघानिया मुंबईमध्ये एका भाड्याच्या खोलीमध्ये राहतोय. आम्हाला रोज दिसतो तो फुटपाथवर चालताना. एकेकाळचा श्रीमंत माणूस. विनंती असेल तुम्हा सगळ्या आईवडिलांना माझी, तुम्हाला जर म्हातारपण चांगलं घालवायचं असेल तर तुमचा एक तरी मुलगा वारकरी संप्रदायातील ज्ञानोबा तुकोबाच्या विचारांना द्या. ज्ञानोबा तुकोबांचे विचार तुमच्या मुलाच्या मनामध्ये पेरले पाहिजेत. आणि सुवर्ण संधी आहे तुम्हाला सगळ्यांना, या वडवणी परिसरातल्या लोकांना. कारण तुम्हाला मुलं टाकण्यासाठी आता आळंदीला जाण्याची गरज नाही, तुम्हाला मुलं टाकण्यासाठी आता कुठं बाहेर जाण्याची गरज नाही. तर तुम्हाला मुलं टाकायची असतील तर इथं जवळ आपल्या सोन्ना खोट्यामध्ये आमच्या माऊली महाराजांची फार सुंदर संस्था होणार आहे, शिवशंभो वारकरी शिक्षण संस्था. त्या संस्थेमध्ये आपल्या गावातून कमीत कमी 10-5 तरी मुलं गेले पाहिजेत अशी माझी विनंती आहे तुम्हाला. आणि महत्त्वाचं सांगेल, ही संस्था म्हणजे काही एकट्या माऊलीची संस्था नाही बरं. ही संस्था म्हणजे महाराष्ट्रातल्या ख्यातनाम कीर्तनकारांची संस्था आहे. त्याचं कारण असं आहे, त्या संस्थेवर दर 8 दिवसाला महाराष्ट्रातला एक नामांकित कीर्तनकार मुक्कामी थांबणार आहे. म्हणून माऊलीचा पखवास तर तुम्हाला सगळ्या मुलांना शिकायला मिळणार आहे, पण आमच्यासारख्या कीर्तनकाराचं मार्गदर्शन सुद्धा दर 4 दिवसाला 5 दिवसाला त्या मुलांना होत राहणार आहे. माझी तुमच्या गावालाच नाही तर महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदाय ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आव्हान आहे, तुम्हाला जर मुलगाच संस्थेमध्ये टाकायचा असेल तर बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील सोन्ना खोटा नावाच्या गावामध्ये शिवशंभो वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपला मुलगा घाला अशी सगळ्यांना विनंती आहे. इथून पुढचं सगळ्यांचं जीवन सुख समृद्धीचं जावो. कार्यक्रम आहे त्या संस्थेचं उद्घाटन आहे, फार सुंदर नियोजन केलंय आमच्या माऊलींनी. एवढं सुंदर नियोजन केलंय महाराज, जवळजवळ तिथं 2-3 हजार महाराज मंडळी महाराष्ट्रातील येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामधील महाराज मंडळी येणार आहे. ती महाराज मंडळी ते तुम्हाला सगळं सुंदर स्वरूप पाहायचं असेल तर तुम्ही 30 जानेवारीला सगळ्यांनी त्या गावाला आलं पाहिजे असं माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे. म्हणून सगळ्यांनी तिथं 30 तारखेला हजर राहा. 29 तारखेला माझं कीर्तन आहे तिथं आणि 30 तारखेला महाराष्ट्रातील नामांकित विनोदाचार्य, महाराष्ट्रातील एक फार मोठे विद्वान आमचे हरिभक्त पारायण माऊली महाराज पठाडे यांचं कीर्तन होणार आहे. त्या कीर्तनाला सुद्धा आपण सगळ्यांनी हजर राहायचं आहे अशी सगळ्याला विनंती आहे. आणि या यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या वारकरी संप्रदायातील सगळ्या कलाकारांना विनंती आहे, सगळ्या गुणवाळांना विनंती आहे, ऐका, आपण गुणवान मंडळी आहेत, एकानं एकावर प्रेम करत राहतो. माझ्या माऊलीनं तुम्हा सगळ्यांवर प्रेम केलेलं जर असेल तर तुम्ही सुद्धा माऊलींवर प्रेम करत असताना
30 जानेवारीनं सगळ्यानं त्याच्या संस्थेच्या उद्घाटनाला आलं पाहिजे अशी सगळ्याला विनंती करतो आणि याच ठिकाणी सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली